नमस्कार मित्रांनो, आज आपण काहीतरी शिकणार आहोत। एक गोष्ट सांगतो। दोन व्यापारी मित्र होते। पैकी एकाचा व्यापार पूर्वी खूप चांगला चालायचा, एकाचा व्यापार चांगला चालत नव्हता। एका व्यापाऱ्याला, जो पहिला व्यापारी होता त्याला एका काळानंतर नुकसान झालं आणि दुसरा जो व्यापारी होता त्याला थोडासा प्रॉफिट झाला। पहिला जो व्यापारी होता ज्याला नुकसान झालं होतं, त्याचं नुकसान दुसऱ्या व्यापाऱ्याला, तो त्याचा मित्र होता, त्याला ते सहन झालं नाही। दुसऱ्या व्यापाऱ्याने त्याच्यासमोर एक अट मांडली की मी माझ्याकडे असलेली सर्व संपत्ती तुझ्या व्यापारामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे, परंतु तुझ्या प्रॉफिटमध्ये, तुझ्या होणाऱ्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये मला अर्धा हिस्सा लागेल, म्हणजे अर्धा भाग लागेल। पहिल्या व्यापाऱ्याने सुद्धा ती त्याची अट मान्य केली। आणि पण पहिला व्यापारी जो होता तो हुशार होता, तर त्यांनी काय केलं, एक कॉन्ट्रॅक्ट लिहून घेतला आणि त्या कॉन्ट्रॅक्टवरती दुसऱ्या व्यापाऱ्याची सुद्धा सही करून घेतली। मित्रांनो, जो पहिला व्यापारी होता तो गणित शिकलेला होता, त्याला शेकडेवारी हा गणितातला भाग पूर्णतः माहिती होता। त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट लिहून घेतला आणि मित्रांनो त्या कॉन्ट्रॅक्टवरती दुसरा जो मित्र होता त्याच्यावरती सही केली। पहिल्या मित्राने त्याला तो पूर्ण कॉन्ट्रॅक्ट वाचण्यासाठी सांगितला, परंतु दुसरा जो मित्र होता तो एकूण मेंदूपैकी फक्त 1% बहुतेक त्याचा मेंदूचा भाग वापरत असावा। क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? म्हणून काय झालं, लिहिलेल्या कॉन्ट्रॅक्टवरती त्यांनी 1/2 म्हणजे अर्धा भाग असं बघून त्या कॉन्ट्रॅक्टवरती सही केली। परंतु मित्रांनो याच्यामध्ये शेवटी असं एक चिन्ह लागलेलं होतं। तर मित्रांनो, ए व बी यांच्या या व्यवहारामध्ये ए ला पहिल्यांदा नुकसान झालेलं होतं आणि बी स्वतःच्याकडे असलेले जे पैसे होते ए ला देण्यासाठी तयार झाला होता। ए ने सुद्धा त्याची अट मान्य केली होती। परंतु मित्रांनो यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की ए आणि बी यांनी जो कॉन्ट्रॅक्ट लिहून घेतला होता, दोघांनी सही केली, पैकी बी नी सही करताना फक्त हा अर्धा भाग, हा ए जो आहे याच्या कंपनीमध्ये जो प्रॉफिट होईल तो अर्धा भाग बी ला देणार होता। मित्रांनो याच्या बाजूला एक असं चिन्ह होतं, बी ने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी ते चिन्ह न पाहता त्या कॉन्ट्रॅक्टवरती सही केली। मित्रांनो काही काळानंतर ए ला प्रॉफिट झाला। फॉर एक्झाम्पल ए ला 1 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला आणि लिहिलेल्या कॉन्ट्रॅक्ट नुसार ए ला 500 रुपयेच दिले। चूना लगा दिया। आणि ज्यावेळेस ए ने बी ला 500 रुपये दिले, बी ने ए ला विचारलं की माझे तर 50,000 होतात, मला 500 रुपये कसे मिळतील? त्यावेळेस ए ने बी ला तो कॉन्ट्रॅक्ट, साईन केलेला कॉन्ट्रॅक्ट दाखवला आणि त्यावरती मित्रांनो हे एक चिन्ह होतं। हे चिन्ह कशाचं आहे त्याच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। हे जे कॅल्क्युलेशन झालं होतं ते कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदा सांगतो। 1 लाख रुपयापैकी ठरलेलं असं होतं की अर्धा हिस्सा बी ला देणार, ए जो होता बी ला देणार होता मित्रांनो। परंतु याच्यामध्ये हे असं चिन्ह असल्यामुळं 500 रुपये फक्त बी ला मिळाले। असं कसं झालं? तर मित्रांनो याला म्हणतात अर्धा टक्का। अर्धा टक्का म्हणजे काय? तर 1 लाख रुपयापैकी फक्त त्याला अर्धाच टक्के बी ला मिळणार होता। तर अर्धा टक्का कसा कॅल्क्युलेट झाला? तर 1 लाख रुपयाचे जर मला अर्धा टक्का म्हणजेच 0.5% कॅल्क्युलेट करायचे असतील तर मित्रांनो हे किती होतात? तर फक्त आणि फक्त 500 रुपये। आणि याच्यामुळे बी ला व्यापारात खूप जास्त नुकसान झालं। शाबाश बेटा, बहुत बढ़िया।